प्रेप बद्दल माहिती पाहिजे अशा गोष्टी. हे प्रेप काय आहे? प्रेप म्हणजे प्री एक्सपोजर प्रॉफिलॅक्सिस, म्हणजे एक असे औषध ज्याने HIV चा संसर्ग रोखला जाऊ शकतो. अ मेडिसिन दॅट कॅन प्रिव्हेंट HIV. काय हे खरोखर काम करते? संशोधनात असे दिसून आले आहे की प्रेप नियमितपणे घेतल्याने HIV चा संसर्ग होण्याचा धोका 90% कमी होतो, पण हे रोज घेतले तरच. प्रेप स्टार्ट करण्याआधी काय करणं गरजेचं आहे? आपल्याला आधीपासून HIV नाही याची खात्री करा. पहिली स्टेप HIV टेस्ट करून घ्या. तसेच काही लोकांवर प्रेपचे मूत्रपिंडांवर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी ब्लड टेस्ट करून घ्या. इतर चाचण्यांबरोबरच हेपॅटायटिस B आणि C साठीही टेस्ट करून घ्या. जर एखाद्याला हेपॅटायटिस B किंवा C असेल तरीही प्रेप घेता येऊ शकते, पण त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि साईड इफेक्ट? साईड इफेक्ट असू शकतात पोट खराब होणे, सौम्य डोकेदुखी, भूक न लागणे. हे 1 ते 2 आठवड्यांपर्यंत होऊ शकते, परंतु त्यानंतर दुष्परिणाम कमी झाले पाहिजेत. जर तुम्हाला साईड इफेक्ट्स होत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेप सुरू करण्यापूर्वी किडनीची टेस्ट सर्वात महत्वाची आहे आणि प्रेप सुरू केल्यानंतर दर 3 महिन्यांनी तपासणी करत राहा. प्रेप काही लोकांच्या हाडांच्या ताकदीवर परिणाम करते, यासाठी आपण आपल्या डॉक्टरांशी बोला. प्रेप सुरू केल्यानंतर लगेच आपल्याला HIV पासून संरक्षण मिळते का? HIV चा धोका असलेल्या कोणत्याही क्रिया करण्यापूर्वी प्रेप वापरणे सुरू करा. गुदद्वारा संबंधीचा संभोग करण्यापूर्वी किमान 7 दिवस आणि योनी मार्गाच्या संभोगापूर्वी किमान 21 दिवस आधी. विसरू नका, प्रेप तुम्हाला फक्त HIV पासून संरक्षण देते, इतर STIs पासून नाही. क्लमेडिया, हर्पीज, सिफिलिस, गॉनेरिया एक्सेट्रा. यासाठीच महत्वाचे आहे प्रेप वापरण्यासोबतच तुम्ही कॉन्डम सुद्धा वापरायला हवे. जर मला प्रेप घेणं थांबवायचं असेल तर? तुम्हाला प्रेप घेणे थांबवायचे असल्यास तुमच्या शेवटच्या HIVच्या संपर्कात आल्यानंतर किमान 28 दिवसांनी ते घेणे सुरू ठेवा. प्रेपला नियमितपणे घेणे महत्वाचे आहे का? प्रेप प्रभावी होण्यासाठी तुम्ही प्रेप नियमितपणे घेणे फार महत्वाचे आहे, रोज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. जर तुम्ही प्रेप नियमितपणे घेत नसाल आणि तुम्हाला HIV झाला तर तुमचा HIVचा उपचार अधिक अवघड होईल आणि तुमचे HIV उपचारांचे पर्याय मर्यादित होतील. तेव्हा बेस्ट हेच असेल की तुम्ही प्रेप नियमितपणे घ्या. रिमाइंडरसाठी बिल बॉक्स किंवा कॅलेंडरचा वापर करा किंवा स्मार्टफोन ॲप्सचा वापर करा. बेस्ट बेट म्हणजे प्रेप तुमच्या नाश्त्यासोबत घ्या किंवा तुमच्या पलंगावर ठेवा. लक्षात ठेवा, दर 3 महिन्यांनी एकदा तरी तुमच्या डॉक्टरांना भेटा. नवीन प्रिस्क्रिप्शन मिळवा आणि लैंगिक आरोग्याची तपासणी करा. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही प्रेप घेत असाल तर नियमित लैंगिक आरोग्याची तपासणी करा. प्रेप नियमितपणे नेहमी घ्या, न चुकता. HIVचा प्रतिबंध करा, एका वेळी 1 दिवस.